Welcome. Today we are going to see next part of oxidation state of central metal ion. In first part we have seen how to find out oxidation state of central metal ion in coordination complexes. In part second also we are going to see how to find out oxidation state of the central metal atom present in coordination complexes. But in this part we are taking some different examples which are slightly difficult, or actually it is easy but it is very difficult to understand such a types of complexes. So one by one we are going to see the how to find out oxidation state of such a types of coordination complexes. इथे मी काही 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत. याआधी जे आपण पार्ट फर्स्ट मध्ये एक्झाम्पल बघितले, या एक्झाम्पल मध्ये कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स फक्त स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असणाऱ्या मेटलचा आपण काय काढलेला ऑक्सिडेशन स्टेट काढलेलं आहे. याच्या आधी जे आपण बघितले त्याच्यामध्ये फक्त स्क्वेअर ब्रॅकेट होता, त्याच्या आतमध्ये सेंट्रल मेटल ॲटम अँड लिगॅंड होते आणि त्यातला सेंट्रल मेटल ॲटमचा आपण ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट केलेला आहे. इथं जर तुम्ही बघाल तर इथं ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काही तुम्हाला एलिमेंट दिसत आहेत. इथं सोडियम आहे, इथं पोटॅशियम आहे, इथं ब्रोमीन आहे आणि इथं आयोडीन आहे. म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काही एलिमेंट्स आहेत. असं असल्यानंतर आपलं ऑक्सिडेशन स्टेट कसा काढायचा आहे याच्यासाठी हे आजचे 4 एक्झाम्पल आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिल्यांदा मी कॉम्प्लेक्स लिहून घेतो. हा कॉम्प्लेक्स आहे सोडियम 3 कॅल्शियम NO2 6 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता ह्या कॉम्प्लेक्सला जेव्हा आपण व्यवस्थित बघतोय तेव्हा आपल्या लक्षात येत आहे की ह्या टोटल कॉम्प्लेक्समध्ये एकूण 2 प्रकारचे मेटल आहे. पहिला मेटल आहे कॅल्शियम आणि दुसरा मेटल आहे सोडियम. मग आपल्याला जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची असते सेंट्रल मेटल आयनची किंवा मेटलची, तेव्हा आपल्याला कुठला मेटल कन्सिडर करायचा असतो तर तो आहे जो मेटल स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे तो आपल्याला कन्सिडर करायचा असतो. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये कोणता एलिमेंट आहे? स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅल्शियम हा प्रेझेंट आहे, सोडियम स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. म्हटल्यानंतर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रल मेटल ॲटम कोणता असणार आहे? हा कॅल्शियम हा सेंट्रल मेटल ॲटम असणार आहे आणि आपल्याला त्याचीच ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे. तसंच दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पोटॅशियम हा बाहेरच्या साईडला आहे आणि Fe हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स किंवा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे. मग सेंट्रल मेटल ॲटम कोणता झाला तर Fe. असेच सगळे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. आधी आपण हे सॉल्व्ह करूया आणि मग पुढचे 3 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. इथे अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा एखादा इलेमेंट स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असतो तेव्हा काय करायचं? त्याला सुद्धा त्याची ऑक्सिडेशन स्टेट आधी फाइंड आउट करायची आणि त्याला सुद्धा आपल्या इक्वेशन मध्ये आपण जसं पहिल्या पार्टमध्ये करत होतो तसंच दुसऱ्याही पार्टमध्ये त्याचं जे काही ऑक्सिडेशन स्टेट आहे ती मेन्शन करायची. ओके, तर आता इथं बऱ्यापैकी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं जे काही इलिमेंट्स आहेत हे इलिमेंट एकतर पिरियडिक टेबल मधले फर्स्ट ग्रुप किंवा सेकंड ग्रुप मधले असतात. फर्स्ट ग्रुपलाच आपण अल्कली मेटल्स म्हणतो आणि सेकंड ग्रुपला अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स म्हणतो. तसंच बाहेरच्या साईडला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बऱ्यापैकी हॅलोजन्स असतात. आता हे जे बाहेर ब्रोमीन आणि आयोडीन आहे ह्याची ऑक्सिडेशन स्टेट मी तुम्हाला आधीच पहिल्या चार्टमध्ये दिलेली आहे मोनोव्हॅलंट लिगॅंड मध्ये. पण मी सोडियम आणि पोटॅशियमचा ऑक्सिडेशनचा चार्ट दिलेला नाही. तिथं साधं आहे. आपण जेव्हा रेडॉक्स रिएक्शन शिकलो त्यामध्येच आपण बघितलेलं आहे की ग्रुप फर्स्ट अल्कली इलेमेंटचे जेवढे इलिमेंट्स असतात सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्सियम, ह्या सगळ्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट ही नेहमी +1 असते. ओके, आणि जे अल्कलाइन अर्थ इलेमेंट आहेत त्यांची मॅग्नेशियम, कॅल्शियम, बेरियम, ओके, ह्या सगळ्यांची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे सेकंड ग्रुप ही +2 असते. अल्कलाइन अर्थ मेटल जे असतात त्यांची ऑक्सिडेशन स्टेट +2 असते. हे अतिशय महत्त्वाचे 2 स्टेटमेंट आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. इलिमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे वेदर इट इज फर्स्ट ग्रुप और सेकंड ग्रुप. जर इथं असलेला या साईडला असलेला इलिमेंट स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असणारा इलिमेंट जर फर्स्ट ग्रुपचा असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे +1 आणि जर तो सेकंड ग्रुपचा असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे +2. तसंच इकडे हॅलोजन असतील, हॅलोजनचा जो काही ऑक्सिडेशन स्टेट आहे तो मी तुम्हाला दिलेला आहे -1, तर ते तुम्हाला चार्टनुसार माहीत असणार आहे. तर इथं अल्कली एलिमेंट शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट व्हाईल अल्कलाइन अर्थ एलिमेंट शोज +2 ऑक्सिडेशन स्टेट. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथं जेव्हा तुम्ही हे एक्झाम्पल बघाल तेव्हा तुम्हाला जी काही ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे ती कोणत्या एलिमेंटची फाइंड आउट करायची आहे तर ती
कॅल्शियमची फाइंड आउट करायची, कारण ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मेटल कोणता आहे, तो कॅल्शियम आहे आणि सोडियम ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे. म्हटल्यानंतर ह्याचा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहीत असली पाहिजे. आणि आपल्याला कुठून माहीत होणार, तर ह्या रूलवरून माहीत होणार. सोडियम हा फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे अँड देअरफॉर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सोडियम इज +1. आता एकूण सोडियम किती आहेत, तर 3 आहेत अँड देअरफॉर मल्टिप्लाय बाय 3. हे पहिलं झालं. प्लस ज्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहीत नाहीये किंवा काढायची आहे त्याला आपण काय पकडतो, एक्स. कॅल्शियम किती आहेत, 1 अँड देअरफॉर इट इज ओनली 1x. त्यानंतर NO2 आपल्याला माहिती आहे, चार्ट जो पहिला मी चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे NO2 इज मोनोव्हॅलेंट अँड हॅव्हिंग ऑक्सिडेशन स्टेट -1. Therefore it is -1 multiplied by 6 because there are 6 NO2 group. आता ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर कोणताही चार्ज नाहीये म्हटल्यानंतर इथं इज इक्वल टू 0 येणार. सोडियम +1 ऑक्सिडेशन स्टेट because it is first group element, multiply by 3 because there are 3 sodium metals. Then calcium, we does not know the oxidation state of calcium and therefore we put here x. While NO2 -1 and there are 6 NO2, therefore multiply by 6 and is equal to, there is no charge, therefore is equal to 0. हे इक्वेशन आपण लिहून घेतलं. आता याच्यात आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. बऱ्याच जणांचं जमलिंग होतं की सर तुम्ही सांगितलं की फर्स्ट ग्रुप एलिमेंटची +1 असते आणि सेकंड ग्रुप एलिमेंटची +2 असते, मग कॅल्शियम सेकंड ग्रुप एलिमेंट आहे मग त्याची +2 असणार. आतमध्ये जो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही म्हणजे हे असाइन करू शकत नाही, म्हणजे गृहीत पकडू शकत नाही, तर ती तुम्हाला फाइंड आउटच करावं लागते. आणि आता इथं आपण फाइंड आउट केल्यानंतर सुद्धा एखाद्या वेळेस +2 किंवा +3 अशी काहीतरी ऑक्सिडेशन स्टेट त्याची येईल, पण तुम्हाला हे सेकंड ग्रुप एलिमेंट आहे म्हणून कॅल्शियमची ऑक्सिडेशन स्टेट +2 असेल असं काही गृहीत पकडायचं नाहीये. तर जे काही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आतमध्ये एलिमेंट आहेत त्यांची तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउटच करायची आहे. आणि देअरफॉर इथं जे आपल्याला इक्वेशन भेटलं त्यात आपण x ची किंमत काढणार आहोत आणि x इज इक्वल टू असणार आहे, x इज इक्वल टू हे 6 -6 इकडे गेल्यावर +6 होईल आणि हे +3 इकडे आल्यावर -3 होईल आणि ऑक्सिडेशन स्टेट x इज इक्वल टू +3 असणार आहे. and therefore calcium shows +3 oxidation state. Okay, calcium shows +3 oxidation state. इथं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. काही विद्यार्थ्यांना वाटतं कॅल्शियमची ऑक्सिडेशन स्टेट ग्रुप सेकंड आहे म्हटल्यावर +2 येईल आणि पटकन उत्तरामध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्ही +2 वरती क्लिक करता किंवा +2 हे आन्सर तुम्ही मेन्शन करता, पण इथं गडबड करायची नाहीये. जे काही रूल्स आहेत त्याचा उपयोग करून शांतपणे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आणि मगच त्याचं ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायची आहे. फक्त जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहेत त्या एलिमेंटचं तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची नसेल तर ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि मोस्टली स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर फर्स्ट ग्रुप किंवा सेकंड ग्रुपचेच एलिमेंट मोस्टली असतात. 99% बाहेर इकडचे जे एलिमेंट आहेत हे फर्स्ट ग्रुप किंवा सेकंड ग्रुप एलिमेंटच असतात. ओके, सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल इज पोटॅशियम. सेकंड एक्झाम्पल इज K3 FeCN6. हे केमिकल तुम्ही 11वी मध्ये काही टेस्ट घेण्यासाठी वापरलेलं आहे, पण बऱ्याच वेळा आपण काय करतो प्रॅक्टिकलला व्यवस्थित लक्ष देत नाही आणि त्यामुळे हे केमिकल काय आहे आता जर मी नाव विचारलं बऱ्याच जणांना आठवणारही नाही. पोटॅशियम फेरोसायनाइड आणि फेरिक सायनाइड असे 2 केमिकल आहेत, त्यातलं हे पोटॅशियम फेरिक सायनाइड आहे. ओके, तर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करत असता तेव्हा हे तुम्हाला जे एलिमेंट डिटेक्शन आहे किंवा तुम्ही जे रॅडिकल डिटेक्शन करता ऍसिडिक बेसिक रॅडिकल तेव्हा तुम्हाला हे केमिकल तिथं तुम्ही यूज करता. तुम्ही यूज केलेलं आहे 11वी मध्ये हे केमिकल तुम्ही यूज केलेलं आहे, ह्याला बघितलेलं आहे, पण आता लक्षात आहे की नाही मला माहित नाही. पण जेव्हा तुम्ही इथून पुढे जेव्हा लॅबमध्ये जाल तेव्हा मात्र हे केमिकल बघा आणि ह्या केमिकल बघितलं की पहिल्यांदा Feचं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे आणि तो आपल्याला फाइंड आउट करता येतो की नाही हे पण चेक करा, कारण हे कंपाऊंड अतिशय महत्वाचं कंपाऊंड आहे. ओके, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स याच्यामध्ये परत एकदा सेंट्रल मेटल ॲटम कुठला असणार आहे तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आतमध्ये जो मेटल आहे तो असणार आहे सेंट्रल मेटल ॲटम. याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायची असणार आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जे आहेत मेटल त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहीत असणार आहे. मग पोटॅशियमची कशी माहीत असणार आहे तर पोटॅशियम हा फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे and therefore oxidation state of potassium is +1. एकूण पोटॅशियमची किती एलिमेंट आहेत किंवा किती ॲटम आहेत 3, therefore multiply by 3 प्लस
Fe आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहित नाहीये Feचं, and therefore it is considered as X. Plus cyanide is a monovalent ligand, therefore oxidation state of cyanide is -1 and multiply by 6 is equal to, इथं कुठला चार्ज नाहीये आणि therefore is equal to 0. हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. Potassium, first group element, therefore oxidation state +1 multiply by 3 because there are 3 elements of potassium. We does not know the oxidation state of Fe and we have to find out the oxidation state of Fe, therefore it is considered as X. Cn -1 multiply by 6 because there are 6 cyanide element or cyanide ligands and there is no charge, therefore it is equal to 0. We can find out easily the value of X is equal to +6 - 3 is equal to +3. X is equal to again +3. Here Fe is in +3 oxidation state. Okay, आपण डी आणि एफ ब्लॉक मध्ये बघितलेलं आहे. Fe आयन वरती जेव्हा +2 ऑक्सिडेशन स्टेट असते तेव्हा त्याचं जे काही नेम आहे हे फेरस असं असतं आणि Fe वरती जेव्हा +3 ऑक्सिडेशन स्टेट असते तेव्हा त्याचं नेम फेरिक असं असतं. ओके, हे पुढे पण तुम्हाला खूप कामाचं आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त आत्ता तुम्हाला इथं ऑक्सिडेशन स्टेट काढायचे आहे म्हणून मी फक्त ऑक्सिडेशन स्टेट संदर्भात इथं सांगत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज platinum Br2 NH3 4. Okay, platinum square bracket platinum Br2 NH3 4 इथं स्क्वेअर नाहीये, ब्रॅकेट नाहीये, NH3 4 ब्रॅकेट कंप्लीट Br2. ओके, आता इथं सेंट्रल मेटल ॲटम कोणता आहे? इथे जो या स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये जो मेटल असणार आहे तो असणार आहे तुमचा सेंट्रल मेटल ॲटम आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कन्सिडर माहित नाही आपल्या प्लॅटिनमची, तर त्याला काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल ॲज X प्लस Br इज मोनोव्हॅलंट. चार्ट तुम्ही बघितलेला आहे, लिहून घेतला असेल वहीमध्ये. Br ऑक्सिडेशन स्टेट इज -1. एकूण Br किती आहेत? 2 आहे, तर मल्टिप्लाय बाय 2 प्लस ओके NH3 it is a neutral ligand, 0 valent, and therefore it is 0 multiplied by 4. Okay, is equal, sorry, Br आहे. आता या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर Br आहे, मग तो कुठे घ्यायचा त्याचा ऑक्सिडेशन स्टेट, तर तो सुद्धा इज इक्वल टू 0 च्या आधी घ्यायचा आणि therefore इथं प्लस करतोय मी. Br is a monovalent ligand and therefore -1 multiplied by 2 is equal to 0. इथे इज इक्वल टू 0 मी का घेतलेला आहे, कारण इथं जो काही स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्यावरती कोणताच चार्ज नाही आणि असा कोणताच चार्ज नसेल किंवा काही एलिमेंट असेल तर जे काही ऑक्सिडेशन स्टेट आहे ते इज इक्वल टूच्या आधी घ्यायचं आणि इज इक्वल टू 0 लिहायचं. इथं थोडंसं तुम्हाला जम्बलिंग होण्याचे चान्सेस आहेत की सर Br2चं ऑक्सिडेशन स्टेट इकडे लिहायचं का, इज इक्वल टूच्या पुढे लिहायचं का, तर नाही. जेव्हा चार्ज असतो तो फक्त इज इक्वल टूच्या पुढे लिहायचा, जेव्हा चार्ज नसतो तेव्हा इज इक्वल टूच्या पुढे 0 येणार बिकॉज इट इज न्यूट्रल टाइप ऑफ लिगॅंड. ओके, म्हणजे न्यूट्रल म्हणजे याच्यावरती कोणता चार्ज नाही म्हणून न्यूट्रल. तर इथं सगळ्यात महत्वाचं आहे हे तुम्ही इक्वेशन तयार करून घेतलं. हे इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर इथं तुम्हाला भेटेल X प्लस -2 प्लस 0 प्लस -2 इज इक्वल टू 0 आणि देअरफॉर X इज इक्वल टू +4. हे तुम्हाला आन्सर इथं मिळणार आहे. म्हणजे प्लॅटिनम जे आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, प्लॅटिनम शोज +4 ऑक्सिडेशन स्टेट. हे याचं आन्सर आहे. अतिशय महत्वाचा आणि तुम्हाला आयुपॅक नेमसाठी जे काही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स विचारले जातात ते अशा प्रकारचे असतात मोस्टली आणि तेव्हा तुम्हाला तिथं ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर मेन्शन करायचा असतो प्लॅटिनमचा आणि तेव्हा तुम्हाला हे अगदी व्यवस्थित काढता आलं पाहिजे. इथं जर हा नंबर चुकला तर तुमचं पूर्ण आयुपॅक जे नेम आहे हे सुद्धा चुकणार आहे आणि त्यामुळे तुमचे जे काही मार्क्स आहेत ते रिड्यूस होण्याची शक्यता असते. म्हणून इथं ऑक्सिडेशन नंबर जे आहे ते अतिशय परफेक्ट काढायला शिका जेणेकरून तुमचं आयुपॅक सुद्धा बरोबर येईल. ओके, नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल ऑफ कोबाल्ट इज CO in square bracket H2O NH3 NH3 and I3. आता हे एक्झाम्पल या एक्झाम्पल सारखंच आहे, तुम्ही स्वतःहून सोडवू शकता. तरी पण मी थोडंसं 4च एक्झाम्पल घेतो त्यामुळे मी सोडवून दाखवतो.
तर तुम्ही सोडवण्याचा हा प्रयत्न करा. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सेंट्रल मेटल ॲटम कसा ओळखायचा, तर जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मेटल आहे तो तुमचा सेंट्रल मेटल ॲटम आहे, CO कोबाल्ट, आणि त्याचा ऑक्सिडेशन तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर माहित नाही म्हणून X प्लस H2O. H2 इज अ झिरो व्हॅलेंट लिगँड. आता इथे बघा, हे मी पटापट सांगतो. हे झिरो व्हॅलेंट लिगँड, NH3 झिरो व्हॅलेंट, Br-1 आर मोनो व्हॅलेंट, हे पटकन तुम्हाला आठवलं पाहिजे. त्यासाठी ते आधी तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच मी तुम्हाला ते चार्ट दिलेले आहेत. हे चार्ट व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे कंपाऊंड बघितल्या तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट तिथं सुचायला पाहिजे, लक्षात आली पाहिजे, आणि ती पुटआउट करून तुम्हाला आन्सर काढता आलं पाहिजे. कारण इथं कुठेही दिलेलं नसणार आहे की H2 इज अ झिरो व्हॅलेंट अँड इट्स ऑक्सिडेशन स्टेट इज झिरो, असं कुठं दिलेलं नसणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. देअरफॉर once again x plus 0 plus NH3 again 0 multiply by 5 again 0 प्लस, आता इथं बघा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर I3 आहे. आयोडीन मीन्स आयोडो -1 ऑक्सिडेशन स्टेट. देअरफॉर तुम्ही काय करतोय, -1 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 0. इथं कुठलाच चार्ज नाही, देअरफॉर इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर x प्लस 0 0, ओके, आणि ही डायरेक्ट किती येणार आहे, x प्लस -3 इज इक्वल टू 0, and therefore x is equal to +3. Okay, and therefore oxidation state of cobalt is equal to +3. This is your final answer. The oxidation state of cobalt is +3. इथे तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल की ऑक्सिडेशन स्टेट आपण कसं फाइंड आउट करतो. स्क्वेअर ब्रॅकेटच्या त्या साईडला, म्हणजे लेफ्ट हँड साईडला जर काही इलेमेंट असतील तर काय करायचं, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या राईट हँड साईडला काही इलेमेंट असतील तर काय करायचं. इथं पुढं आपण जे आयुपॅक बघणार आहोत त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. तिथं तुम्हाला अतिशय व्यवस्थित समजेल की हे कोणत्या प्रकारचे लिगँड आहेत, हे कोणत्या प्रकारचे लिगँड आहेत, आणि आपण आधी बघितले लिगँड किंवा आधी बघितले जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत. तर थोडंसं आपण पुढच्या क्लासिफिकेशन पर्यंत वेट करूया, पण त्या टाईपचा इथं काही फायदा होत नाही. इथं आपल्याला जे काही रूल्स माहिती आहेत ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करण्याचे, त्या रूलनुसारच तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करू शकता. आणि त्याने फाइंड आउट केलं एकदा ऑक्सिडेशन स्टेट की तुम्हाला त्याचं आयुपॅक नेम हे लिहिण्यास खूप मदत होते. हे 4 एक्झाम्पल आहेत. आपण ह्या 4ही एक्झाम्पल सोडवून बघितले आहेत. पुस्तकात आता थोडेसे एक्झाम्पल राहिले ते तुम्ही सॉल्व्ह करा. काही विद्यार्थ्यांकडे सीईटीचे बुक आहेत किंवा काही रेफरन्स बुक असतील किंवा काही कॉम्प्युटर एक्झामचे बुक असतील, यातले काही कॉम्प्लेक्सेस बघा, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, आणि त्यातला सेंट्रल मेटल ॲटमचा ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करून बघा. जरी त्याचं आयुपॅक नेम दिला असेल त्यांनी फाइंड आउट करा म्हणून, तर त्या आयुपॅक नेम मध्ये ऑक्सिडेशन स्टेट लिहिली असते, रोमन लेटर मध्ये लिहिलेली असते अशा प्रकारे. आता हे 3 असेल तर 3 रोमन लेटर मध्ये असं लिहितात, 4 असेल 3 अशी दिलेली असते, +2 असेल तर असं दिलेलं असतं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. इथं तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि आयुपॅक मध्ये ते ओळखू शकता की हा बाबा याची कोऑर्डिनेशन जो काही ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इज +3 म्हणजे असं दिसणार आहे तुम्हाला. आणि आता पण आपण जेवढे एक्झाम्पल सोडले सगळ्यांमध्ये सेंट्रल मेटलची जी काय ऑक्सिडेशन स्टेट आहे ती एकतर पॉझिटिव्ह आहे किंवा एकतर 0 आहे. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे किंवा 0 आहे, इट इज नेव्हर निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह कधीच तुमचा आन्सर येणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांची तर बेरीज वजाबाकी करताना सिली मिस्टेक होतात आणि ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह मध्ये येते. तेव्हा समजून घ्यायचं की आपलं कुठं काहीतरी चुकलेलं आहे आणि ते परत एकदा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, जेणेकरून तुमच्या ऑक्सिडेशन स्टेट हा जो पॉईंट आहे हा अतिशय व्यवस्थित मेन्शन होईल. आणि हा जर व्यवस्थित यायला लागला तर पुढे IUPAC मध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम्स येणार नाही. ओके, चांगला अभ्यास करायचे, हे सोडवा. पुस्तकात काही एक्झाम्पल आहेत तेही सोडवा, रेफरन्स बुक मधले एक्झाम्पल असतील तेही सोडवा. एवढ्यावरती तुम्ही कोणत्याही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा जे काही ऑक्सिडेशन स्टेट आहे हे फाइंड आउट करू शकता. थँक्यू.